हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण तुरीच्या डाळीचं आज वरण करणार आहे, वाटप टाकून करणार आहे। वाटणाचं मसालेदार एकदम टेस्टी असं करणार आहे। आपण वरण साधं करतो, फोडणीच करतो, टोमॅटो टाकून लसूण टाकून, पण याचा आपण मसालेदार वाटपाचं वरण करणार आहे। आता ही तुरीची डाळ मी धुवून त्याच्यात पाणी टाकून टोमॅटो टाकून शिजायला ठेवली। आता ही आपण डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवूया। कुकरमध्ये आपण आता डाळ शिजायला ठेवली आहे। तुरीची डाळ शिजायला ठेवली होती, ती शिजली। आता आपण त्याच्यासाठी मसाला करणार आहे, वाटण करणार आहे। वाटण्यासाठी घेणार आहे आपण कोथिंबीर घेतले, आलं घेतले, लसूण घेतले, ओलं खोबरं घेतले आणि हिरव्या मिरच्या। हे आपण सगळं वाटून घेणार आणि जिरं, मोहरी आणि कढीपत्ता। आता आपण पहिले खोबरं टाकूया, हिरवी मिरची टाकूया, लसूण टाकूया, आलं टाकूया आणि कोथिंबीर टाकूया। हे आपण सगळं वाटून घेऊ। तेल तापत ठेवलंय, याच्यात आपण आता मोहरी जिरं टाकूया। टाकलंय आपलं, आता मोहरी जिरं टाकूया। वाटण करून घेतलं तो कोथिंबीर, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं, ते आपण आता आपलं वाटण केलंय। आता आपण याच्यात फोडणीमध्ये कढीपत्ता टाकूया, याच्यात आपण हिंग टाकूया। आपण डाळ शिजवून घेतली ती टोमॅटो टाकून, त्याच्यात आपण टोमॅटो टाकले ते शिजताना, ते टाकूया। हे आपण वाटण केलं होतं सगळं हे टाकूया। भांड्यात जे वाटण केलं होतं त्याच्यातलं पाणी टाकू, याच्यात घेऊया। त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। आणि आता आपण उकळी आल्यावर ते सर्व करूया। एकदम मसालेदार छान टेस्टच्या पकडच्या फोडण्या, वरणाची फोडणी घालून आपल्याला कंटाळा येतो, तर हा वेगळा प्रकार आहे। खोबरं टाकलेली डाळ, मसालेदार डाळ, एकदम चविष्ट होते ही डाळ। छान त्याला उकळी येते, आपण थोड्या उकळू दे त्याला, त्याच्यातला सगळा मसाला, त्याच्यात मसाल्याचा सगळा उतरला पाहिजे। त्यामुळे छान असा उकळी द्यायची त्याला, तरच ती वरण एकदम टेस्टी होतं। एकदम बघताच क्षणी खायची होते असं एकदम टेस्टी हे वरण होतं। वाटणाचं वरण, मसालेदार वरण टेस्टीच। आपण वरणच्या फोडणी खाऊन कंटाळा येतो, तर थोडा हा बदल केला तर जेवण थोडं जास्त जाईल। एकदम टेस्टी असं मसालेदार वाटणाचं वरण, वाटण टाकलेले वरण छान उकळी येते। तर आपण प्लेटमध्ये सर्व करूया। वाटणाचं वरण रेडी आहे, एकदम टेस्टी होतं। याच्यात आपण कोथिंबीर, हिरवी, लसूण, आलं, ओलं खोबरं वाटून टाकलं आहे, त्यामुळे एकदम भन्नाट चव येते। तेच वरणाची फोडणी आपण नेहमी करत असतो, गोड, आंबट, तिखट, टोमॅटोचं वरण। तर हे एकदम मसाला टाकून करेल, वाटण, हिरवं वाटण, कोथिंबीर वगैरे टाकून, ते एकदम टेस्टी होतं। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। तुमच्या सपोर्ट आणि प्रोत्साहनामुळे मी नवीन रेसिपी करण्यास मला प्रोत्साहन मिळते। तर लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।